आदाब, जय हिंद, जय भारत। मैं हूं हनान फातिमा। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं बीटीएस न्यूज चैनल पर। बीटीएस न्यूज चैनल इंडिया की हर सच खबर आप तक पहुंचाता है। BTS channel for Maharashtra with my colleague Shanu Lunde, Shekhar Lawate, Shabana Sayyed. I want to just explain certain people who are enjoying their life after backstabbing their near and dears. It's a story of Mr. Hyder Ali Khan, who is running a restaurant at Metro opposite Gandhi statue. The land which is there on National Hotel, ते लँड अशी आहे, आमचे बाबासाहेब आंबेडकर तिकडे आले होते राहायला. ते नेहमी पुण्याला आले की बाबासाहेबची जागा होती, बाबासाहेब तिकडे थांबत होते. मला एकच महाराष्ट्र शासनाला विचारायचं आहे की तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरच्या इकडे किती प्रेम दिसतोय. आमचे दलित समाज, सगळे समाजाचे बाबासाहेब होते आणि गव्हर्नमेंटनी ताबडतोब रोड तुम्ही इक्वेशन मध्ये घेताय, नॅशनल रोड ताब्यात घ्या. आमचे बाबासाहेब आंबेडकर तिकडे उतरत होते, सगळे संघटना चालवत होती. बाबासाहेब जेव्हा आले पुणेमध्ये ते जगामध्ये ते राहत होते. आणि असं झालं आहे की सगळं मार्केट झाली आहे, मंडई झाली आहे तिकडे. कुणी बी काय बांधला, इतका माला, हे माला, ते मालक जे आहे ते इराणी आहे, ते राहायला मुंबईमध्ये आणि ते बहिष्कार झाला आहे. कोणाचे भांडू शकत नाही करायचा. मला एकच आहे महाराष्ट्र शासनाने त्यांना पैसे देऊन ते जागा आपल्या ताब्यात घ्यावं. आमचे कोणतरी हैदर अली खान आहे तिकडे, ते म्हणते त्यांचे वरती मोठे मोठे कॉन्टॅक्ट, आमची जागा कोणी घेणार नाही. गव्हर्नमेंटने एकच बघायला पाहिजे, महाराष्ट्र शासनाने आणि आमचे जिथे दलित बंधू आहेत तिने स्वतः आपले मार्गदर्शन करून सगळे पेपर काढा, हे काढा की बाबासाहेब किती वर्ष येऊन थांबत होते तिकडे. आमचे दलित समाजाची जागा आहे, आमचे मुसलमान समाजाची बाबासाहेब सगळेच जण मांडत होते आणि ऐतिहासिक जागा आहे. इट इज अ मेमोरियल यू कॅन मेक अ बाबासाहेब आंबेडकर नॅशनल हॉटेल. आणि रातभर ते सगळं स्टेशनला घाण चालू आहे. आता गणपती आहे म्हणून ते चालू आहे, बरोबर, मान्य आहे. आणि प्रत्येका सगळ्यांचे आमचे हातगाड्या उचलले, गरिबांचे पुणे बंद करून टाकलेले, अतिक्रमण केलेले आहे, गाड्या बंद एकाला उपाशी मारायला लागले. कोण आहे? दलित, मराठी, मुसलमान आहे. आणि ते हॉटेलवाले जे मेट्रो गांधी पुतळेच्या समोर आणि 5-6 दुसरे दुकान ते चालू आहे रातभर. आमच्या पोलीस कोण आला की बनगाडांचे ते म्हणतात आमचा हा ठीक आहे आम्ही बोलतो, वरतून कोणाच्याकडे कॉन्टॅक्ट करायचे. अरे काय. आणि हैदर अली खानचे इतके आणि त्या भाऊचे इकराम खानचे इतके मोठे कांड आहे, आम्हाला वाईट वाटतं बोलायला. इतका कांड आहे, लोकांना वापरले, रस्ते सोडले, त्यांचा काम आहे घ्यायचा. त्यांचं फॅमिलीचं मोठं कांड आहे, आम्ही बोलत नाही, आम्ही थोडी इज्जत ठेवली त्यांची. असा चाललाय. ते मुसलमान समाजचे नाहीये, ते खोजे समाजचे. मुसलमान मध्ये जात आहे, इस्माइली जात. ते म्हणतात लोकांना आम्ही मुसलमान काही नाहीये, त्याला प्रेम नाहीये मुसलमानचा, फक्त त्यांच्या समाजाचा प्रेम आहे, खोजे समाजचा. त्याचा मोठा बघा आगा खान गल्लीमध्ये जमात खान आहे, आगा खानचे ते बी जागा लोकांनी विकली. हे बी त्याच्यात भागीदार होते. इकराम खान, हैदर अली खान मोठे मोठे बंगले दिले आणि गरिबांना काढला तिकडून. चला बोले आमचे आगा खान साहेब, मौला साहेब म्हटलं खाली करावा आणि सगळ्यांना पैसे टाकले खिशेत, मोठे मोठे बिल्डरला हेल्प केले. मी म्हणतो माझ्यावर बी तसं झालंय. आपलं हॉटेल होतं समोर, माझी बायकोचा खानदान पुरा आगा खान साहेब तिकडे कामाला होता. त्याला प्रेसिडेंट ऍक्टिव्ह केली, हे केले नाही, खाली करावं. साफ नाही बोले काय नाही. स्वतः यांनी कमिशन खाल्ली आहे बिल्डरांचे कडून. बघा विचारा ना, इतके मोठे कसे झाले. 10 रुपये होते त्यांचे खिशेत. लोकांना वापरायचं आहे, कसं रस्त्यात फेकायचा. ब्रह्म बिल्डरला फसावला. ते अजित मदानीचा बघा काय हालत झाला, ते बी होता त्याची काय हालत झाली बघा. आगा खान साहेबचं नाव घेता रोडवर आले. तिथं पेट्रोल पंप गेला, ते बी एक एजंट होता, हे बी एजंट होते. लोकांना हॅमरिंग करत होते. पुरा आगा खान कंपाऊंड खाली केला. आता लागले तिकडे रामवाडीला बघा किती जागा मारून बसलेले. स्वतः कल्याणनगरला आहे पॅलेस सोसायटी. आता टावर येणारे लोकांना फसायला चालू केलं. हे घ्या पैसे, हे यांनी बिल्डर लावली आणली तिकडे. पॅलेस कसा खाली करून घ्यायचा, मोठा टावर बांधायच्या, तिकडे पैसे खायचं. माझा एकच बोलणं आहे
ह्यांचं काय काम असलं पोलीस डिपार्टमेंट हातापाया पडायचे. आज आमचे पोलीसवर इतक्या लोक बोट उचलतात. हे कुठे येरोडा पोलीसला जावा. आम्ही हे जे कॉन्टॅक्टने आले येरोडा पोलीसला माहिती आहे कोणाचे कॉन्टॅक्ट आहे यांचे. वरती कशा बिल्डर लॉबीचे पैसे पाठवतात आणि खालचे आमचे पोलीसवाल्यांना दाबावायचा, पियायचा दाबावायचा, ह्याला दाबावायचा. आज इतका मोठा कांड झालाय ब्लू नाईल हॉटेलचा. हिने कसे का पडले पोलीसवाले ते कोण आहेत. समीर मजुमदार मोठं उचलले की बनगाडा पोलीस काम करत नाही. तुम्ही या ना आता बाहेर पोलीसच्या तर्फे बोला ना. काय तुम्हाला लाज वाटते का? अरे किती पैसे कमावले, काय होता तुमच्याकडे? लोकांना विचारा पॅलेसमध्ये राहता यांची काय कशी हालत होती. आज 2 पैसे ते ब्रह्मा बिल्डरचे कडून पैसे कमावले आणि लोकांना मदत केली. बिल्डरला काय लफडा झाला, पोलिस झाला, यांनी कॉन्टॅक्ट केले होते. मोठे मोठे डीजी होते, आयजी होते, यांचे ओळखीचे कसं प्रेमाने काढला. नंतर ते पुणा क्लबचे मेंबर झाले, गोल्फ क्लबचा मेंबर झाला आणि तिकडे पैशाला धरला. तुमचं काय काम आहे? तुम्ही करतो इकराम खान म्हणतात. आणि हैदर अली, अरे हैदर अली तुम्ही आमच्या घरचा वाटोळा केलाय ना. तुम्हाला ना 20,000 रुपये महिने देणं जागा खाली करा, आम्ही देऊन टाकला. आमच्या पाठीमागं बघत नाही. माझी मिसेस त्यांच्याकडे गेली होती. नाही पुढच्या महिने चालू 2005 पासून 1 रुपया दिला नाही. काय 2005 10,000 दिले. हिच्यासाठी मी त्यांच्या विरोध आलो. इतर कट्टर विरोधी आहे दुसऱ्या जातीचे हे लोक. लोकांना कसं फसायचं, काय करायचं यांचा विचार. आणि बाप असा सरळ माणूस होता, यांचा चाचा बी सरळ माणूस होता. चाचाने म्हणलं तर यांच्यावर भरोसा करू नका, हे काम पुरते मामा आहे. माझी एकच दरखास्त आहे शासन, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनला नॅशनल हॉटेल ताबडतोब आपले ताब्यात घ्या आणि आमचे बाबासाहेब आंबेडकरचा मेमोरियल बनावं. तिकडे असा मेमोरियल बनावं की लोक बघायला म्हणजे स्टेशनमध्ये उतरले की काय बाबासाहेबचा आहे. जसा हैदराबादला झालाय, जाऊन बघा हैदराबादला कसा मोठा पुतळा लावलाय, कसा इमारत बांधली केसीआरने बांधली. तसंच आपले भाजप सरकार आपले जे सगळे माझे एकच दरखास्त आहे अजितदादा पवारला, साहेब तुम्ही करा पालकमंत्री आहे, हे कचरा साफ करा स्टेशनचा. सगळ्यांचे बघा कसे गाड्या हातगाड्या ते उचलून घेऊन गेले. उपाशी मराठी मुसलमान दलित, हिला काय लाज वाटते का? हे काय बोलले काय? मोठे पुढारी म्हणतात. कसे ते पुढारी आहे का गरीबाला? फक्त कोविड मध्ये काय ह्याच्याकडून बेपारीकडून धान्य घेतले, क्लब मेंबरचे कडून घेतले, जमा केलं. मी वाटतोय काय वाटतोय बाबा तू? एकच राजा आहे महाराष्ट्राचा अजितदादा पवार आहे. साहेब आम्ही तुमचे पायची धूल नाहीये, पण तुमच्यासाठी तुमच्या पक्षासाठी मी काम करतो. मी तुमचा ऑब्झर्वर आहे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभाचा निर्देशक आहे आणि उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा. आणि आमचे जोरदार नवीन लीडर आले सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे. सुनील टिंगरे साहेब तुम्ही कुठेतरी इकरामचे ह्याच्यामध्ये पडू नका. 1 नंबरचा खंजर घोपणारा माणूस आहे ते. त्यांचा काम आता पापा करून तुमच्या समोर येतील. एकच म्हणजे परत दरखास्त आहे महाराष्ट्र शासनाला, ताबडतोब नॅशनल हॉटेलची जागा ताब्यात घ्या. आणि इलिगल काम झालं, कॉर्पोरेशन कसं तोडत नाही ते? कशी कॉर्पोरेशननी परमिशन दिली? तुम्ही सगळ्यांचा तोडताना इकडे लावा ना बुलडोझर, तोडा ना सगळा. लोकांच्या किती वाईट गेलेले लोकांनी, तोडा ना. आमच्या बाबासाहेब नॅशनल हॉटेल राहता किती खराब दिसतोय ते. आणि इलिगल सगळे शेड झाले. आणि कोणचे कमिशनर साहेब आले आमचे इतके मस्त. पुन्हा कमिशनर साहेब हात जोडून विनंती आहे, तुम्ही स्वतः व्हिजिट करा गांधी पुतळे समोर स्टेशनचे. बघा कसे इलिगल मेट्रो हॉटेल झाला आहे ना आजूबाजूला. मुनीर मिर्झा, चीफ कॉरेस्पॉन्डंट BTS चॅनल फॉर महाराष्ट्र विथ माय कलिग शानू लोंढे, शेखर लवाटे आणि शबाना सय्यद, पुणे.